प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 18 आणि ओबी क्रमांक 71ला थांबलेलो होतो. कालची जी ओळ होती एक की ब्रह्मनामावरील श्रद्धा जी आहे ती एवढं राहणं सोपं नाही. किती ओळ होती? सत्व रजतम जोपर्यंत आहे तोपर्यंत ती किती नंबरची होती ती ओळ की आणि 64 आणि रजतमे दोन्ही गेल्या विन श्रद्धा सानी ते कान लागे अभिधानी ब्रह्माची. हे 64 क्रमांकाची ओळ होती की रज आणि तम या दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय जी श्रद्धा असते ती अगदी कमी प्रतीची अत्यल्प असते. ती ब्रह्मनामाच्या ठिकाणी असणाऱ्या श्रद्धेस जशी तरी कशी बरे पात्र होईल. त्यांनी सांगितलं की 17वा अध्यायाचा शेवट होताना सांगतात ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवून केलेली कर्म आहेत तीच तुम्हाला तारू शकतात. अथवा ब्रह्मनामावरील श्रद्धा टाकून जर दुराग्राने बल वारून कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नांनी पृथ्वीवरून दान दिली किंवा एका अंगुष्ठावर उभे राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली तरी हे सर्व समारंभ आणि कर्म अनुष्ठाने व्यर्थ होत. ते घाणीत घातल्यानंतर गोटी जसे तेलही नाही पेंडही नाही फक्त मात्र शीण होतं तद्वत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ब्रह्मनामावर श्रद्धा पाहिजे. आणि यांनी सांगितलं का रज आणि तम या दोन गुणांचा नाश झाल्याशिवाय त्रिश्रद्धा फार कमी प्रतीची ते झाल्याशिवाय म्हणून ती श्रद्धा कशी बरी पात्र होईल त्याप्रमाणे ते सांगतात. आणि नंतर त्यांनी सांगितलं होतं मग ती श्रद्धा प्राप्त होण्यासाठी काय पाहिजे तुमच्याकडं तर 70 नंबर बघा. असा ज्याच्या योगाने कर्माचा बाधेपासून होणाऱ्या भयाचे मुळी नावसुद्धा नसते व ज्यामुळे आत्मज्ञान आपल्या स्वाधीन होते. बघा जर आपल्याला मग ते नाम जर ब्रह्मनाम आपल्याकडं असली तर मात्र मग आपल्याला कशाची प्राप्ती नाही. कदाचित कर्मे यथासांग झाली तर ती कर्म कर्त्यास ज्ञानप्राप्तीची योग्यता देते. ब्रह्मनामावरील श्रद्धा कमी कारण त्याच्याकडे रजंतम आहे पण जर त्याच्याकडून यथासांग झाली तर त्या कर्त्यास ज्ञानाच्या ठिकाणी पाठवेल. परंतु तीच कर्मे यथासांग न झाली तर कर्म करता नरक प्राप्तीच्या घराला जातो. मग इतक्या या पुष्कळ अडचणी कर्म करणाऱ्याला त्या कर्मात येतात असे जर आहे तर मग त्या कर्माचे जे मग त्या कर्मठांना मोक्ष प्राप्तीची पाळी केव्हा व कशी येणार म्हणजे येऊ शकत नाही. तर कर्माचे जे दैन्य दारिद्र्य नाहीसे व्हावं व त्या सर्व कर्माचा सर्वत्र त्याग केला जावं. अव्यंग निदृष्ट असा तो कर्मसन्यास त्याचा आदर स्वीकार केला जावं मग ते सगळं मोक्षप्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून कर्माची एवढं दैन्य आहे ते कर्माचं दैन्य फिटेल आणि व सर्व कर्माचा सर्वत्र त्याग केला जाईल. केव्हा जाईल सर्व त्याग केल्या जाण्यानंतर आगा कर्मे जे उरावे मग अग्निकुंडी विजय घातिली तेव्हा त्या कर्माचा नाश होऊ शकतो. त्यालाच तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही झालो भाऊ किती समन्वय आहे त्याच्यामध्ये तेव्हाच ती कर्म संपू शकतात आणि कर्म संपली तरच मोक्ष भेटू शकतो. ज्या योगाने कर्माच्या बाधेपासून होणाऱ्या भयाचे मुळी नावसुद्धा नसते व त्यामुळे आत्मज्ञान आपल्या स्वाधीन होते अशी जी गोष्ट आहे ती आपल्याकडं पाहिजे. ते म्हणतात ज्याच्या योगाने कर्माच्या योगाने बाधेपासून होणाऱ्या भयाचे मुळी नाव नाही. का नाही नाव तर यांनी काल सांगितलं कारण कर्म शिल्लक नाही. असं ब्रह्मतेची कर्म ऐशे बोधा आले सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा. बघा मग त्यावेळेला ती भीती राहिलीच नाही त्याला. ब्रह्मतेची कर्म झाल्यानंतर मग ती भीती जाईल. मग हे कळालं पाहिजे ब्रह्मतेची कर्म. आणि मग ते म्हणतात त्या कर्माचा भय पण निघून जाईल आणि आत्मज्ञान आपल्या स्वाधीन होईल. असे जे कर्मसन्यास आणि कर्मत्याग हे आहेत जे ज्ञानाला आमंत्रण करणारे मंत्र आहेत. आता त्यांना 2 विषय सांगायचे एक कर्म संन्यास आणि एक कर्मत्याग. आणि हे जर दोघं जण तुमच्याकडे असले तर ज्ञानाला आमंत्रण देणारे मंत्र आहेत. म्हणजे जर कर्मत्याग किंवा कर्मसन्यास आपल्याकडे असेल तर आपणहून आपल्याकडे काय येईल आत्मज्ञान येईल. अथवा ज्ञान पिकण्याचे शेत आहेत अथवा जे ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतू आहेत. एकत्र ओळ घेतली होती आपण काल घेतलेली. बघा बघा काय काय सांगितलं त्यांनी. एक हे जे कर्मसन्यासाने हे जर 2 गोष्टीपैकी एक जरी असलं तर ज्ञानाला आमंत्रण देणार आहे आणि दिसायला ते 2 असले तरी असायला परत एकच आहे. त्याच्यानंतर यज्ञाचं ज्ञान पिकण्याचे क्षेत्र आहे काय कर्मसन्यास आणि कर्मत्याग. आता कर्मसन्यास ह्या संन्यास आणि त्याग जवळजवळ अर्थ काय समलेवलचा आहे
किंवा ज्ञान पिकण्याचे एक शेत आहे, अथवा जे ज्ञानाला आकर्षण करणाऱ्या सूत्राचे तंतूच आहे. म्हणजे जसं लोहचुंबक जसं ते लोखंडाला खेचतं, तसे हे दोघं जण काय करतील, ज्ञानाला तुमच्याकडे खेचून आणतील आणि तुम्हाला प्राप्त होईल. काल आपण इथे येऊन थांबलो होतो, बरोबर ना, 71 क्रमांकाला. असे जे दोन्ही संन्यास व त्याग या दोघांचे अनुष्ठान करून जग कर्मबंधनातून मुक्त हो, म्हणून हेच आता उघड रीतीने सांगावे असे देवास पुसावे. कोणाला वाटलं देवाने ते सांगितलं हे दोन असे आहेत, तर मग याला कळालं, मग आता आपण काय करू, जगाला सोडवण्याचा विचार आहे बघा. म्हणून अर्जुनाला संतत्वाची पण अर्जुनाचे पाती परसण्या योग्य होती हाती संती, ते कृपा करून अवधान द्यावे. अर्जुनाचे पाती परसण्या योग्य होती तीही कृपा करून संती अवधान द्यावे. बघा त्यांना सांगितलं की संन्यास. आता याला काय वाटते, असे जे दोन्ही संन्यास व त्याग या दोघांचे अनुष्ठान करून जग कर्मबंधनातून मुक्त हो, म्हणून हेच आता उघड रीतीने सांगावे असे देवास पुसावे. बघा आता तुम्ही ते आम्हाला सांगा. आणि अर्जुन निमित्त झाले, अर्जुनाचं हृदय कसं झालेलं आहे, मी एकटा सुटावा असं नाही त्याचं म्हणणं. मग ज्यावेळेला एखादा मनुष्य ज्ञान घेतल्यानंतर त्याला जी निर्माण होती, याला सांगू त्याला सांगू, तर ती त्या दिशेने वाटचाल आहे. बुडते हे जन, एक संतत्वाच्या दिशेने संत हृदय कसं असतं ते त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू ते पायरी पायरीने पुढं जातं. आणि बघा ना, म्हणून तुकाराम महाराजांचं हे वाक्य त्याच वेळेला कळणार, उजळले भाग्य आता. स्वतःचं उजळलं म्हणून ते शांत राहिले नाही. त्यांचं म्हणणं आहे आपण तरला नो हे नोवल उद्धरेल कुळानिकांचे. आणि मग आता कोणीच करायला नाही ते काम, तर त्यांनी तो चार्ज घेतला. आणि आता म्हणतात उजळावाया आलो वाटा, मी आता तो वाटा उजळायला आलोय. कोणत्या वाटा, मार्ग धावून गेले आधी ती, त्या वाटा ज्या आहेत त्या वाटा उजळावायला आलेले. अशा प्रकारचं नाही अर्जुनाने निमित्त केलंय विचारायचं, कशासाठी, जगत कल्याणासाठी, स्वतःचं होणारच आहे. असे पार्थाने मनात आणून त्याग व संन्यास यांचे यथायोग्य पृथक्त्वाने स्पष्टीकरण व्हावे, यथायोग्य ज्ञान व्हावं. सगळ्या दोघांचं पण वेगळं वेगळं असं पूर्ण डिटेल ज्ञान व्हावं, स्पष्टीकरण व्हावे. म्हणून जेव्हा त्याने प्रश्न केला तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनास प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून जे भाषण केले त्यातच हा 18वा अध्याय व्यक्त झाला. बघा का 18वा अध्याय निर्माण झाला, त्याची कारण मी मग असं सांगतात, जगत सुटावं, कर्म संन्यास आणि कर्म त्याग कळावा, हा प्रश्न अर्जुनाने विचारला आणि त्याच्यातून 18व्या अध्यायाची निर्मिती झाली. याप्रमाणे जनक भावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास प्रसवतो म्हणजे कारणीभूत होतो. आता मागील अध्याय सुद्धा कसा आहे, एकाच्यामुळे दुसरा, दुसऱ्याच्यामुळे तिसरा, जसं जीव जीवस्य जीवनम, तसा एक अध्यायातून दुसरा, ही पायरी त्या पायरीशी त्या पायरीशी त्या पायरीशी कनेक्ट आहे. तसं याप्रमाणे जनक भावाने एक अध्याय दुसऱ्या अध्यायास प्रसवतो म्हणजे कारणीभूत होतो. आता अर्जुनाने जे काही विचारले ते चांगले ऐका. काय विचारलं अर्जुना, 17व्या अध्यायातील सरते शेवटी देवाने जे श्लोकाच्या शेवटच्या श्लोकात बोलणे ऐकले व त्याचे अंतःकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका केली. बघा शेवटच्या वेळेला काय म्हटले, त्याचं शेवटच्या श्लोकात काय सांगितलं, ब्रह्मनामावर जर श्रद्धा टाकली, सोडून दिली, तर तो किती मोठी कामं केली तर काहीच उपयोगाची नाही. आणि ब्रह्मनामावर श्रद्धा ठेवली तर त्याच्या मागच्या श्लोकांमध्ये सांगितलं, जरी एखाद्या अंगाने ते उन्हेपणाने राहिलं कर्म, तरी त्याला ते भरीस करून पुढच्या दालनात घेऊन जातं. म्हणून 17व्या अध्यायाच्या सरते शेवटी देवाने जे शेवटच्या श्लोकातील बोलणे ऐकले व त्यांचे देवाचे बोलणे ऐकले त्याचे अंतःकरणात मनन करून अर्जुनाने अशी शंका घेतली. त्याने ते मागचे प्रश्न ऐकल्यानंतर मग विचारला, आता त्याचं मनन केलं म्हणजे नेमकं काय, मग कसं काय, प्रश्न विचारताना सुद्धा कसे विचारले पाहिजे, मनन करून विचारले पाहिजे, त्याच्यात तथ्य आहे का आपल्या बोलण्यात, का नाही तर उचलली जीवन लावले टाळ्याला असं नको. त्यांना समोरच्यांना काहीच नाही, पण त्या प्रश्नाने अनेकांना सुद्धा काहीतरी दिशा भेटेल असे प्रश्न आहेत अर्जुनाचे. वास्तविक पाहता आणि जेवढे ग्रंथ आहेत ते गुरु शिष्यांचे संवाद आहेत, कोणते ग्रंथ असू द्या. वास्तविक पाहता देवाने सांगितलेल्या सिद्धांत तत्वाविषयी खरोखर पूर्णपणे निश्चय झालेला होता. बघा त्याचा पूर्ण निश्चय झालेला होता, परंतु देव आता काही एक न बोलता स्वस्थ बसले तर ते त्याला सहन होईना. आपल्याला ती सवय लागलेली आहे ना, काहीतरी बाबांना खुरपं काढून बोलायला लावायचं, त्याच्यामुळे आपल्यालाही ऐकावंसं वाटतं आणि त्यांनाही सांगावंसं वाटतं. वास्तविक पाहता देवाने सांगितलेले सिद्धांत
तत्वाविषयी खरोखर पूर्णपणे निश्चय झालेला होता, परंतु देव आता काही एक न बोलता स्वस्थ बसले, ते त्याला सहन होईना. वासराचे पोट भरून तृप्त झाल्यावरही गायीने आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटते. एकनिष्ठ प्रेमाचाही असाच लक्षण प्रकार आहे. हे अनुभवाजोगे नोव्हे बोलायचे. हा, ते वासरू पेलंय तरी तिथं कशाला राहिलेलं आहे सारखं, का राहिले हे कधी कळणार आहे? महाराज 1 2 3 4 5 6 7 8 बापरे, सगळे पुढे महाराजच आहेत. हे केव्हा कळेल? वासरू पूर्ण पिऊन झाले तरी वासरांनी खेळायला जावं, नाही तर गायीनी पण जावं चरायला, तरी ती तिथंच का राहिलेली जखडून? हे केव्हा कळेल? हे केव्हा कळेल? हा, जावे तेव्हा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल, एरवी कळू शकत नाही. वासराचे पोट भरून तृप्त झाल्यावरही गायीने आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासरास वाटले. एकनिष्ठ प्रेमाचा असाच लक्षण प्रकार आहे. 78 77 बघूया आपण काय पहिले घ्यायच्या अगोदर. एरवी तत्वविषयी भला तो घ्यायचा हा दृष्ट सिद्धांत आहे. तत्वविषयी भला तो निश्चित असे किर झाला, परी देवर आहे उगला हे 6वे ना. तत्वनिश्चय झाला तरी का विचारतो? त्याचं उत्तर दृष्टांत देऊन सांगतात. वत्स धालियाही वरी धेनून वाचावी दुरी, अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. बघा याच्यामध्ये ही अनन्य प्रीती, दुसरं काही न आवडणे, अनन्य प्रीती. सकाळी काय चाललं होतं त्याच्यामध्ये? देव सोडून काही न आवडणे. काय? हा, संबंध सगळा देवाशी जोडलेला आहे. देव सोडून त्यांच्या डोक्यातच काही नाही, सगळा संबंध देवाशी जोडलेला. मग घरातली बायका, पोरं, आई वडील, समाज, सगळं, गुरु सुद्धा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता, जेवढे संबंध जोडले ते कोणाशी जोडले? देवाशी. बघा जनाबाईचे तसेच, खाणं पिणं सुद्धा देवाशीचे आहे की नाही, व्यवहार सगळा देवाशी. असे सगळे त्यावेळेला तो पूर्ण वेडा होऊन जातो. आज एक अभंग भेटला होता तिकडे सिन्नरला, तो ठेवला होता, तो शोधत होतो गात्यात पण भेटला नाही. बघा बरं आजचा स्टेटसचा भेटला तर अभंग, की कधी माझी कोणती पुण्याई आहे, तेव्हा मी संत संगतीमध्ये हरिदास झालो, तर ते म्हणले मागील जन्माची माझी पूर्ण संपत्ती होती, त्यामुळे मी इकडं आलेलो आहे. आणि मी आता इतका वेडापिसा झालो आहे, सगळा संबंध कोणाशी जोडलेले आहेत? तो अभंग नाही, गाथ्यामध्ये द्या, तो असू द्या, पण गाथ्यामध्ये नाही भेटत. कोटी जन्म पुण्य साधन साधिले. बघा, कोटी जन्म पुण्य साधन साधले, तेने हाता आले हरिदास, मागील कोट्यावधी जन्माची पुण्य साधले. रात्रंदिवस ध्यान हरीचे भजन, जे बी संबंध आहे रात्रंदिवस ध्यान. झोप सुद्धा आहे ना त्याची, झोप सुद्धा कोण झालाय? त्याचा देवच झालाय. आणि तो झोपेत असल्यामुळे त्याला काय झालेलं, त्याची समाधी झाली. तुम्हाला तसं झालं का? काय झालं? रात्री ज्ञानेश्वरी झोपत ऐकली का? हा बघा, असं झोप सुद्धा त्याचं ना. रात्रंदिवस ध्यान हरीचे भजन. अरुण बाबांना आम्ही पंढरपूरहून आलो नाही, एका जागेवर 10-12 तास गाडी थांबलेली होती, ट्रॉफिक जाम झालं, वाखरीवर गेलं तर रात्री तिकडून आल्यानंतर रात्रंदिवस तेच. तर रात्री झोपल्यावर मध्यरात्रीच म्हणतात घरच्यांना, ते भजन बंद करून टाका, सांगा कोणला. ते म्हणले झोपा तुम्ही, मुंबईला आलेले आहेत. बघा, म्हणजे माणसाला तेवढं त्याच्यात ते भिनलं जातं आहे की नाही. रात्रंदिवस ध्यान हरीचे भजन आहे ना. रात्रंदिवस आपलं का फक्त 7 ते 8:30 आहे आपलं, का फक्त एकादशी पुरतं? एकादशीवाल्यांनी विचारच नाही करायचा. एकादशीचा पर्वकाळ आहे ना, पर्वकाळ खिचडी खायचं, पाया पडायचं, बाबाला दक्षिणा द्यायची, बाबाच्या घरी ना आपण आपल्या घरी. तसे रात्रंदिवस ध्यान हरीचे भजन, वाचा काया मन भगवंती, वाचा शरीर मन भगवंती. बघा, काया वाचा मने जो सेवक होईल हेचा. बघा, काया वाचा हरिदास सर्वे, काया वाचा मने, असं तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे. काया वाचा मने झालो हरिदास का डुल्लत, असं काहीतरी. काया वाचा मने, हा, काया वाचा मने झाला विष्णुदास. हा त्याशी बाधी ना. बा, काया वाचा मने तो त्या विष्णुदास झाला. रात्रंदिवस ध्यान हरीचे भजन, काया वाचा मन भजन. ऐसिया प्रेमळा म्हणतात ती बेडा. जर सारखा दिवस रात्र करतो भजन, त्याला काय म्हणतात?
वेडा म्हणतात. मग त्यापेक्षा आपण न केलेलं बरं, म्हणजे आपल्याला काय म्हणतील सगळे शहाणा म्हणतील का नाही. कारण हे सगळे शहाणे आहे त्याच्यातले प्रपंचातले, त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे कसे झाले. ऐसिया प्रेमळा म्हणतात ती वेडा संसार रोकडा बुडविला, 21 कुळे जेने उद्धरिले, हे तो न कळे खोली भाग्यमंदा. यांनी काय केलंय, 21 कुळ्यांचा उद्धार केला, हे पटल का. त्यात असं राहिलंच नाही, असं राहिलंच नाही. 21 कुळ्यांचा उद्धार करतो, एवढी हरिभक्तामध्ये ताकद आहे. छे, आता कुठं ते राहिलंय. कळे खोली हे आता कुठं राहिले, हे म्हणणं कोणाचं आहे. जो परमार्थ करीत नाही त्याचं नाही, ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याचं नाही, जो भजनाला कधी येत नाही त्याचं नाही, एकादशीला कधीतरी येतो त्याचं नाही, जो दिवस रात याच्यामध्ये पूर्णपणे विलीन झालेलं आहे त्याचं म्हणणं झालेलं आहे. काय आता असं राहिलं नाही, है की नाही. हे कळीनं कळे खोली भाग्यमंदा, हे न कळे. तू का म्हणे त्याची पाय धूळ मिळे भव भय पळे वंदिताची. त्याची पाय धूळ जरी मिळाली ना, बस भव भय पळे वंदिताची. आणि जर पायाच पडला तर भव भय पळून जाईल. एवढी पावर त्याची, त्याचा अनुग्रह, त्याचं नाम ते तर लय वेगळे. मग कीर्तन, आता ही कीर्तन चॉकलेट नाही. आता असं त्या व्यक्तीचं कीर्तन चॉकलेट नाही आहे, त्याचं कीर्तन प्रवचन चॉकलेट नाही. त्याची जी आहे ना, त्याचे 62 शब्द सुके म्हणूयात त्याचं. पण हे जे चाटाळपान मंडळीमध्ये झाले त्यांच्यासाठी चॉकलेट आहे, त्या महात्म्यासाठी वाक्य नाही. पण तो महात्मा जरी असला आणि त्याच्या पुढे जरी तुमचं स्टेटमेंट असं आलं चॉकलेट आहे, तो म्हणेल बरोबर आहे. चॉकलेट कोणासाठी, लहान मुलांसाठी चॉकलेट आहे बस, मोठ्या मुलांसाठी वा. याचं गाथ्यात नाही मिळाला हा अभंग आपल्या याच्यामध्ये ग्रुपमधल्या. पहा किती नंबर घ्यायची म्हटलं होतं आपण, किती म्हटलं होतं आपण, 77 78. वत्स धालियावरी धेनू न वचावी धुरी, अनन्य प्रीतीची परी आहे. बघा अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. ताई म्हटल्या बाबा जर निघाले, सगळे साहेब मंडळी कामावर गेले, गायकवाड ताई म्हटल्या, आणि जर बाबा निघाले, काला झाल्या, काल बाबा रात्री राहिले ना, आता उद्या सकाळी बाबा म्हणले कामावर जाणाऱ्यांना जावा, मी आटपून माझं जातो. आणि मी हे सगळे निघाले का बाबांना हे सगळे बोळवायला आले का, बाबा घरातून बाहेर पडले का इथपर्यंत सगळे रडत रडत चालले का, बाकीचे बघत बसायचे काय चालले. मग हे बाबांच्या ध्यानात, यांच्या ध्यानात नाही. मग बाबा परत घरात यायचे आणि बसायचे. आणि ते पुढं परत कधी यायचं आपल्याला, परत कुठं कार्यक्रम आहे काय. मग तेवढ्यात आहे ना ते रडणं बिडणं बंद. हा बाबा आपल्याला तिकडं जायचं, हा बाबा आपल्याला तिकडं जायचं, बरं ठीक आहे तेवढ्या टायमात. आणि त्याच्यामध्ये ते एका ताईने, अंध ताईने प्रमाण दिलं होतं, त्या प्रमाणाची उकल त्यावेळेला कळली. काय प्रमाण आहे, बाळा रडू नको, बाळा रडू नको, बाळा पाण्याला जाते, पाणी घेऊन या माघारा येते. बाळा रडू नको, बाळा रडू नको, बाळा पाण्याला जाते, पाणी घेऊन या माघारा येते. आता बाकीचे गवळण ज्यांच्या डोक्यात आहे ते काय म्हणतील, कोणतं बाळ रडते, कोणतं बाळ रडते ते म्हणतील, आहे का नाही. काय संबंध आहे, त्याला म्हणतात अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. 78. काय प्रमाण दिलं त्या ताईंनी, फीट एकदम. त्या प्रमाणाची त्याच दिवशी उकळ होणार, एरवी कळूच शकत नाही. असा प्रसंग घडावा लागतो, कोणताही प्रसंग घडल्याशिवाय त्या प्रसंगातला तारतम्य भाव कळू शकत नाही. ती घटना घडावाच लागते, काही घटना अशा त्या घडावाच लागतात, त्याच वेळेला त्याचं तारतम्य भाव कळू शकतो. वासराचे पोट तृप्त झाल्यावरही गायीने आपल्यापासून दूर जाऊ नये असे त्या वासराला वाटणे, हे एकनिष्ठ प्रेमाचाही असाच लक्षण. बघा एकनिष्ठ प्रेमाचा असाच लक्षण आहे. बघा ही 78 याची शेवटची टूक आहे ना, परत सिद्धांतावर आली. बघा पोट भरून झाल्यानंतर सुद्धा ते म्हणतात अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. ऐसी आहे म्हणजे वरचं उदाहरण आहे. परत तत्वभाव, एरवी तत्वाविषयी भला जो निश्चय असे कीर झाला, परी देवर आहे उगला ते साहावे ना, अनन्य प्रीतीचा, अनन्य प्रीतीची परी ऐसी आहे. बघा दृष्टांत फक्त गायीच्या वासराचा त्या 2 टुकामध्ये देणार, पुढच्या 2 टुकीमध्ये परत पहिल्या सिद्धांतावर आलेले. आपल्याला जो विषय परमप्रिय असतो त्याचा वारंवार उपभोग घेण्यात इच्छा दुप्पट बळावते.
माणसाची. म्हणून आवडीमुळे प्रेमाळाने काही कारण नसताही आपल्याशी बोलावे असे वाटते व ते एकदा पाहिल्यावरही पुन्हा पुन्हा डोळे भरून पाहतच असावे वाटते, असे हे प्रीतीचे लक्षणच आहे. बघा हे कधी कळणार आहे? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. 39 का 79 काय? त्याने काजे विनही बोलावे. बघा काजे विन म्हणजे काही कारण नसताना. आता कारणाविन बोलावे असं आहे ना, तर त्यावेळची भाषा काजे विन बोलावे. ते देखिले तरी पाहावे. आता पाहिलंय ना तरी पाहतच राहावे. तुझ पाह तासामोरी. पंढरपूरला झाल्यावर असं झालं का समजायचं. दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी, दृष्टीनं फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझी पाया. मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. नलावडे साहेब म्हणते आम्ही गेलो का पंढरपूरला, ते म्हणायचे परत या ना माग या, परत इथून लय मस्त दिसतंय देवाचं दर्शन. आता तिथं घेतलंय ना, ते जर आले ना ते चला 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 निघा बाहेर, हा निघालो निघालो निघाल्यासारखं करायचं, परत जाऊन थांबायचं. काय लाचावले मन लागले सी गोडी, ते जीवे न सोडी. आणि मग त्याच्यामुळं काय झालं, कोण कोणाला पाहतंय? आरशा पुढे आपण दुसऱ्याला पाण्यात माझ्या वाटतं का आपणच आरशा पुढे असावं असं वाटतं सारखं. सकाळी आपली आवरावर चालू आहे कामावर जायची, जर पहिलं आरशाजवळ दुसरा असेल तर त्याला आपण काय म्हणतो सर बाजूला, कोणाला बघायचं आपल्याला? ते तिसरं चरण आहे. नोहे सरिता निराळी, लवन मेळविता जळी, लवन मेळविता जळी. दुसऱ्या चरणावर पहिल्या चरणावर या चरणाने ताण आणलेला आहे. मी कोणाला पाहतोय? आता मी कोणाला पाहतोय? मलाच पाहतो. देवा मी तुला भेटलो ना, नोहे सरिता निराळी. कोण कोण? लवन मेळवीत. इथं लवन म्हणजे काय, मीठ घेऊन गेले ते काय पंढरपूरला? लवन म्हणजे कोण आहे तिथे? हा, आणि सरिता म्हणजे पाणी, लवण म्हणजे मीठ. हा, तर लवण म्हणजे तिथं, मीठ म्हणजे कोण? मी तुला पाहिलं, माझं चित्त तुझ्या पायावर मिठी जडली, आणि आता त्याच्यातून माझं चित्त शिल्लक राहिले नाही, मी शिल्लक राहिलो नाही. असं झालं तुझं पाहता सामोरी. आणि असं झाल्यानंतर देव त्याचा दास होतो. तू का म्हणे बळी, जीव दिला पायातळी. देव त्याचा वॉचमॅन होऊन राहतो. काय किती होती आपली? काजेवी न बोलावे, काही कारण नसताना बोलावं. असं होतं ना, काही कारण नसलं तर, काही कारण नसलं तरी बोलावं असं वाटतं का? नाही. असं ताई साहेबांचा एकदा फोन आला होता मला. मी म्हणलं बोला ना ताई, काय काम आहे? म्हणजे काय, आम्ही काय काम असल्याच फोन करतो का तुम्हाला? ताई साहेबांचं काय करता येईल? काजेवी न बोलावे, ते देखिले तरी पाहावे, पाहिलं तरी पुन्हा 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 पाहावं. भोगिता चाड दुनावे, पडियंता ठाई. बघा, त्या ज्याचा उपभोग घेतलाय, 38 चाड म्हणजे 38 अर्थ बघा इथे काय आलेला असेल. आता इच्छा, आणि तिकडं कौतुक, ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड. इच्छा, कौतुक, आणि अजून ज्याच्या त्याच्या मनाला बोध व्हा, जया मनात चाड नाही, जया चाड नाही मनाची. चिरंजीव पदामध्ये जया चाड नाही, जे जन वंदिती तेच निंदिती, परी ममतानुपजे चित्ती. तर ते म्हणतात, तो म्हणतो म्हणाल विवेकी जो असे त्याशी जनमान करेल काय. हे बोलणे पाहे मूर्खाचे, जया चाड नाही मनाची. चाड म्हणजे ज्याला स्वतःची स्वतःला लाज नाही. त्याच्यानंतर इथं इच्छा, चाड या शब्दाचं. तिकडे काय सांगितलंय? कौतुक.
भोगिता चाड दुनावे पडियंता ठाई. इच्छा 38 39 बघा, 79 घ्यायचे. आपला जो विषय परमप्रिय असतो, आपल्यास जो विषय परमप्रिय असतो त्याचा वारंवार उपभोग घेण्यात इच्छा दुप्पट बळावते. पाहिले ते पाहे परतोनी पहावेसी वाटे हेची पुसावेची वाटी आहे का नाही. परत जो परमप्रिय वारंवार उपभोग घेण्याची इच्छा दुप्पट बळावते. म्हणून आवडीमुळे प्रेमळाने काही कारण नसतानाही आपल्याशी बोलावेसे वाटते व ते एकदा पाहिल्यावरही पुन्हा पुन्हा डोळे भरून पाहतच असावे वाटते. असे हे प्रीतीचे लक्षण आहे. ऐशी कळवळ्याची जाती, याला प्रीतीचा असा एखादा प्रमाण आहे का, ही अशी प्रीती, अशी ही प्रेमाची जाती स्वरूप आहे. ऐशी बघा त्यालाच आहे ऐशी कळवळ्याची जाती म्हणजेच प्रेमाची जाती. पुढे चाले बघा, अशी ही प्रेमाची जाती स्वरूप आहे. पहा पुढे काय, ऐशी प्रेमाची हे जाती, जाती हा शब्द ऐशी कळवळ्याची जाती म्हणजेच प्रेमाची जाती, अशी ही प्रेमाची जाती स्वरूप आहे. आणि अर्जुन तर श्रीकृष्णाच्या प्रेमाची मूर्तीच आहे. म्हणून भगवंताचे स्वस्थ बसणे अर्जुनास आवडेनासे बरे वाटेनासे झाले. बघा ते उलट आहे ना, देवावर ताकद आहे अर्जुनाची, भक्ताची ताकद देवावर आहे, देवाची नाही तेवढी भक्तावर. हे वाक्य उलट आहे, पटायचं नाही, पण देव पटून आपण. देवाची ताकद भक्तावर नाही चालत, पण भक्ताची ताकद देवावर चालते. आता देवाची ताकद आहे, ताकद चालत नाही. देवाला असं वाटतं तुम्ही आपल्याकडे सारखं यावं, पण आपण नाही जाणार तेवढी. पण ते भक्त जर म्हणला देवाला तुला 1 ग्लास ताक देतो, नाच बस बसेल. अर्जुन देव हा काय करायचा नामदेव, आमच्या घरी आंघोळीला आले पाहिजे. आणि मग इथे कोण आलं तर पाया पडायला जर मी नसलो तर मी राहतो ना उभा, आणि ते तिकडे आंघोळीला. ऐसा भक्ताचा अंकित लागी तैसी लावी प्रीत. बघा ऐसा भक्ताच्या अंकित. म्हणून भगवंताचे स्वस्थ बसणे अर्जुनास आवडेनासे बरे वाटेनासे झाले. 80 माऊली. ऐशी प्रेमाची जाते आणि पार्थतवतेची मूर्ती. बघा इकडे वेगळे, अशी ही प्रेमाची जाती स्वरूप आहे, कृष्णाच्या प्रेमाची मूर्ती आहे. आणि इकडे बघा प्रेमाची मूर्ती वाक्य नाही. बघा इकडे कसे, तुम्हाला तिकडे बघायचंच आहे म्हणून बरोबर तुम्ही अगोदर सावध झाले. पहा किती नंबर आहे, 80 मी वाचतोय. ऐशी प्रेमाची ही जाती आणि पार्थतवतेची मूर्ती. आता प्रेमाची मूर्ती आहे का कृष्णाची मूर्ती आहे? कारण कृष्णाची मूर्ती कशी आहे, प्रेमाचीच मूर्ती आहे. कैवल्याचा पुतळा आहे, ठीक नाही, चैतन्याचा जिवाळा आहे. बघा ना, असा तवतेची मूर्ती. म्हणून करूला आहे खंती उगेपणाची. म्हणून त्यांनी खंत व्यक्त केली, का गप्प बसलेत तुम्ही. काय 80 नंबरची ओवी साहेब. हो, प्रेमाचा हा प्रकार असा आहे, अर्जुन तर प्रेमाचीच मूर्ती आहे, म्हणून देवाचे स्तब्ध बसणे त्याच्या मनाला बरे वाटते. बस ओके. 80 तिकडे प्रेमाचीच मूर्ती. आरशात पाहिल्यावर जसे आपले सहजी न दिसणारे रूप स्पष्ट पाहता येते. आता बघा बरं, आता कोणाची मूर्ती आहे? आरशात पाहायला गेलं कोणाची मूर्ती आहे? दर्पणी पाहता रूप न दिसे. आता आपण आरशात बघायला गेलो तर आपण आरशात आपण दिसतो का? आपलं आवडतं चित्र दिसतंय, आपण दिसतो. आपलं आवडतं काय आहे? आत्मा. त्या परमात्म्याचं चित्र आपल्याला त्याच्यात दिसतं. आरशात पाहिल्यावर जसे आपले सहजी न दिसणारे रूप स्पष्ट पाहता येते, त्याप्रमाणे अव्यवहार्य शब्दासही अविषय असणारी जी दृढ मात्र परब्रह्म वस्तू आहे ती प्रश्न प्रति वचनात्मक संवादाच्या निमित्ताने अनुभवता येते. आता आपण काय अनुभवतो माहिती आहे का? आपण शुद्ध चैतन्य अनुभवतो त्या 1.5 तासामध्ये. ती अशी बोलता नाहीत, अशी दाखवता नाहीत, पण त्या संवादातून त्याच्या आजूबाजूला आपण त्याचा अनुभव घेत असतो.
81 क्रमांक. आणि संवादाचे निमिषे जे अव्यवहारी वस्तू असे. कोणती 41 वस्तू आहे अव्यवहारी? परमात्म वस्तू. 41 निष्कर्म पारमार्थिक वस्तू जी आहे त्याची भोगीचे की जैसे आरिसा रूप. आपण आपला उपभोग घेऊ शकत नाही पण आरशातून उपभोग घेतो, तसं संवादातून ती अव्यवहारी वस्तू आहे परमात्मा, पण तिचा सुद्धा भोगीचे की जैसे आरिसा रूप. तसं त्याचा त्या संवादाच्या निमिषे, मिशे म्हणजे निमित्ताने तो आनंद घेत असतो आपण. 81. मग तो संवादच जर बंद पडला तर ब्रह्मानंदाचा अनुभव घेत असता मध्येच ते अनुभव घेणेही बंद पडेल. ही गोष्ट त्या आत्मसुखानुभवास सकवलेल्या अर्जुनाला कशी बरे सहन होईल? काय होणार? तो जो त्या स्टेपमध्ये राहतो ना पूर्ण त्या संवादामध्ये, तो पण ब्रह्मस्थितीत असतो. महात्मा ज्या स्थितीत असतो ना त्या स्थितीवर आपल्याला घेऊन जाईल. उंच देवाचे चरण तेथे झाली अधिष्ठान. कोणाचे? आमचे गुरु, आमचे परमात्मा स्वरूप ज्या ठिकाणी आहे तेथे कोणाचं अधिष्ठान झालं? म्हणणाराचं. तेथे झाले अधिष्ठान. उंच देवाचे चरण. ज्या स्टेपला महाराज आहेत, ज्या स्टेपला ईश्वर आहे, त्या ठिकाणी माझं अधिष्ठान झालं. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. मग अनुभव घेत असता मध्येच ते अनुभव घेणे ही बंद पडेल. ही गोष्ट त्या सुखानुभवास सकावलेल्या अर्जुनाला कशी बरे सहन होईल? त्याचा काय लागलेला आहे? नाद लागलेला आहे. नाद कसा आहे? नाद खुळा आहे की नाही? म्हणून त्याग व संन्यास म्हणजे काय हे पुसण्याचे निमित्त घेऊन जणू काही ते गीतारूपी घडी केलेले वस्त्र अर्जुनाने पुन्हा उकलविले. बघा, ते बंद करण्याच्या याच्यात आलेले, बंद करणं, पण जाता जाता पुन्हा ओपन केलं ते. म्हणून घ्यावं लागेल. 83. मग संवाद तोही पारुके तरी भोगिता भोगणे थोके. हे का सहावेल सुके? लाचावेलेल्या, जो लाचावलेला आहे त्याला नको म्हटलं तर जमेल का? तो ते सुखाच्या पाठीमागे लागणारच. 83. म्हणून हा 18वा अध्याय नाही तर ही एक अध्यायी गीताच आहे. पहा की जेव्हा वासरूच गाईस पाना आणते तेव्हा गाईस पाना सोडण्यास कितीसा वेळ लागेल? बघा काय आश्चर्य असेल. बघा बरं, त्या गायच्या सडामध्ये आणि काशीमध्ये काहीच नाही असं वाटतं, पण वासर सोडल्यानंतर हो किती ती कास एकदम. कधी कधी तर असं आहे त्यांनी पाहिल्यानंतर वासराला लगेच इकडं दुधाची धार आपोआप गळते. मग बघा बरं कशी काय असेल. 84 पहा बरं. 18वा अध्याय नोहे. हे एक अध्यायी. तुम्ही दोघी जणी वर जा. तुम्ही इकडं सरका पुढं. बारक्या पोरी दोघी वरती जावा. तुम्ही पुढं सरका. सरका पुढं. हां, मामी तिकडे सर. हां बर. काका, मामी, मावशी सगळेच आले. मामा, नाना नानी पण आल्यात. बाळाच्या वर्षाला कोण कोण आलं होतं हे का नाही? म्हणून 18वा अध्याय नाही तर ही एक अध्याय गीताच आहे. पहा की जेव्हा वासरूच गाईस पाना आणते तेव्हा गाईस पाना सोडण्यास कितीचा वेळ लागणार? 84 पाहत होतो आपण. हे का सहावेल सुने लाचावेले नाही? कसं का गाईचं वासराचं याच्यात नाही उदाहरण आलं तरी कशी काय आली? ओळ क्रमांक 82 नाही, 82 नाही. कितवीला आलो आपण? 84. मग असं झालं पाहिजे, म्हणजे माग माग गेला पाहिजे माणूस, पुढं नाही गेला पाहिजे. पुढे गेला का उरका उरकी चालू झाली की नाही? 84. 18वा अध्याय नोहे एक अध्याय गीताच आहे. जे वासरूची गाय दोहे ते वेळू कासया. बघा, वासराला जर सोडलं तर पाना फुटायला किती वेळ लागणार आहे? 84 पण घ्यायची. त्याप्रमाणे गीता संपण्याचे वेळीही पुन्हा बघा अजून कसं आणून ठेवले ना. आता मी तुम्हाला विचारणार आहे. त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळीही पुन्हा गीता व्याख्यानाच्या पूर्वपदावर परत यावयास भाग पाडणे, यात आश्चर्य ते काय?
मुळीच नाही, कारण गुरु शिष्याचा संवाद काय एक करणार नाही हे सांगण्यासाठी काय एक करणार नाही. वासरू म्हणजे शिष्य आणि गाय म्हणजे गुरु. पण आता तुम्ही मला सांगा, वासरू गाईचा दूध काढायच्या वेळेला किती वेळा सोडतात? वासरू गायचं दूध काढताना किती वेळा सोडतात? हा, एकदा अनुग्रह देतात आणि एकदा प्रबोध देतात. पहिलं आपलं पोट भरण्यासाठी वासरू सोडायचं आणि पाणवली का सगळं पार ती सड म्हणजे पार अशी लुळीविळी होऊन जाणार, त्याच्यात काही शिल्लक नाही, अशी उलटी पालटी थाप मारून काढणार आणि मग म्हणणार सोड रे सोड. बरोबर, म्हणजे पहिले जेवढं निघाले तेवढंच दूध शिल्लक आहे. काय वळे की जरी काढून नेलं दूध तरी त्याचा वस्साचा तेवढा भाग हिस्सा ठेवते, कारण तैशीच अनन्य प्रती वस्साशी. हा, काजी तनु मनु प्राणी ते अनिक काहीच नेणे देख त्या ते म्हणे की त्याची माय. हा, त्याच्या पुढे येते वाक्य की त्याचा हिस्सा सगळा काढून नेला की अलीकडे किंवा पलीकडे ते होय. हा, का वासरू देखल्या मुठी का अनन्य गती त्याला आहे की त्याचा सगळा त्याचा परिवस्साचा बळी असं वाक्य. तरी वस्साचे नाही तेवढं त्याचा हिस्सा राखूनच ठेवतं ते. हा, तानियाचे लागत नाही ते नाही, ते नाही ना, ते सगळं हा काय वासरू देखील यासाठी. हा, ते स्तनभरणाचे मिठी काय पानाने ते नाही की त्याचा हिस्सा काढून नेलेला आहे. बघा परी, हा बघा त्याच्या पाहे पा दुभतीयेच्या आसा जग धेनुसी करीतसी फासा परी दोरेविन कैसा वस्साचा बळी. का बघा बरं, ते त्याला भाला बिला घालून सगळं दूध काढून नेलं तरी का जे तनुमानी तरी पण ती त्याचा हिस्सा का राखून ठेवते? का तुमच्या हिश्श्याचं कोणी काही लुटून नेऊ द्या, तुमच्या प्रॉपर्टीमधलं सगळं लुटून नेऊ द्या, तरी सुद्धा भगवंत तुमच्या हिश्श्याचं ते बाजूलाच काढून ठेवतो. ते म्हणतात का दुभतीयाची आशा जगच धेनुसी करीतसे फासा परी दोरेविन कैसा वस्साचा बळी. त्याला पाना फुटल्यानंतर त्याला वडून नेऊन बांधून ठेवतात तिकडं आणि त्याचं सगळं दूध काढून घेतात का? ते हे येड्यांना वाटतं आपण सगळं काढून घेतलं, पण ती गाय ना त्याच्या हिश्श्याचं तेवढं बाजून चोरूनच ठेवते. आणि मग हे म्हणतात चोरटे तिने कसा पाना चोरला होता. बघा का बरं ती तसं करते? गायीला काळजी आहे आपली. का जे तनु मनु प्राणे ते काही अनिक काहीच नेणे देखे तया ते म्हणे ही मायच की माझ. त्याला आईशिवाय त्याच्या त्या आईशिवाय त्याला दुसरं काय माहीत नाही. त्या गायीला ते तनाने मनाने आणि प्राणाने त्याला अनन्य असल्यामुळे तिला त्याची काळजी आहे. ते येणे माने अनन्य गती म्हणून धेनुसी तैसीच प्रीती या लागी लक्ष्मीपती बोलिली साचे. बघा म्हणून त्याला त्याच्या वाट्याचं जे आहे ना तेवढं ते काढूनच ठेवती. बघा बरं, एकदम मस्त. कितव्या अध्यायातली होती? 7व्या अध्यायातली. त्याप्रमाणे गीता सांगण्याच्या वेळी बघा तुम्ही बरोबर सांगितलं, गाईस तेव्हा पाना सोडण्यास कितीसा वेळ लागेल, त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी मग 2 वेळा सोडतात. एक पहिल्यांदा आपल्यासाठी, दुसऱ्यांदा त्याच्यासाठी. त्याप्रमाणे गीता संपण्याच्या वेळी पुन्हा गीता व्याख्यानाच्या पूर्वपदावर परत यावयास भाग पाडले. यात आश्चर्य ते काय? मुळीच नाही, कारण गुरु शिष्याचा संवाद काय एक करणार नाही. संपत आलेला आहे वर्ग, सगळ्यांना सुटायची झाली शाळा, पण तरी गुरुजींना प्रश्न विचारल्यानंतर पुन्हा ते उकललं. परंतु ही गोष्ट तुर्तास राहू दे. 85 ती वाक्य 85 वाचले ना. तैसी संपता अवसरी. बघा गीता आदरविली माघारी स्वामी भृत्याचा न करी संवादू काही. बघा गुरु शिष्याचा संवाद, बरोबर आहे ना, गुरु शिष्याचा संवाद काय करू शकत नाही. संपण्याच्या वेळेला सुद्धा परत रिटर्न सुरुवातीपासून स्टार्ट. परंतु ही गोष्ट तुर्तास राहू द्या. याप्रमाणे अर्जुन श्रीकृष्णाची विनंती करून विचाराव्यास लागला की हे देवा विश्वेशानी आता माझी विनंती ऐका. 85 पर्यंतच घ्यायचे. त्याच्या पुढे बघू. आता श्लोक क्रमांक 1 आत्ताशी ही चालू झाली. काय 18वा अध्याय गीता चालू झाली. त्याच्या अगोदर 86 ववीपर्यंत काय सगळं कारण मी असं सांगितले मागची सीन.
आहे ना. काय म्हणतात त्याला, प्रस्तावना सांगितली या अध्यायाची. आता श्लोक क्रमांक 1. हे पहा पराक्रमी कृष्णा, संन्यास या शब्दाच्या अर्थाचे तत्व जाणण्यास मी इच्छितो. आणि हे इंद्रियांच्या ईशा, बघा, हे इंद्रियांच्या ईशा, आपल्या सगळ्या इंद्रियांचा मालक कोण आहे? परमात्मा. हे केशी दैत्याला मारणाऱ्या कृष्णा, त्याग या शब्दाच्या अर्थाचे तत्व अगदी निराळे मी जाणण्यास इच्छितो. अहो महाराज, संन्यास आणि त्याग या दोन शब्दाचा एकाच अर्थाशी संबंध आहे असे दिसते. जसा संघात आणि संघ या दोन्ही शब्दांनी समुदायाचाच निर्देश व तसा बोध होतो. पहा कशाने, दोन्हींचा अर्थ एकच आहे. तसाच त्याग आणि संन्यास या दोन्ही शब्दांनी त्यागाचाच बोधही होतो. म्हणून एक त्यागच सांगितला जातो. आमच्या मनाला तर हे असेच वाटते. कोण म्हणते? अर्जुन वाच. अथवा जर त्या दोन शब्दांच्या या अर्थात काही भेद असेल तर तो देवाने स्पष्ट करून सांगावा. तेव्हा श्री मुकुंद म्हणाले, अरे हे दोन्ही शब्दांचे भिन्न भिन्नच अर्थ आहेत. तथापि अर्जुना, त्याग व संन्यास हे दोन्ही शब्द एकार्थ वाचक आहेत असे जे तुझ्या मनाला वाटते तेही एका दृष्टीने बरोबरच आहे असे मीही खरे मानतो. खरोखर त्याग व संन्यास या दोन्ही शब्दांनी एक त्यागच निर्देशित होतो हे निश्चित खरे. तरी पण प्रस्तुत त्याच्या अर्थामध्ये भेद होण्याचे कारण एवढेच आहे की अर्जुना, जे मुळीच सर्वथा कर्म करावयाचे सोडणे, त्या कर्माच्या सोडण्याला संन्यास म्हणावे. आणि कर्मे करून फक्त त्या कर्म कर्तृत्वाचा अभिमान व फल यास टाकणे त्याला त्याग असे म्हणावे. 92ची ओळ बघू आपण. जे निपटून कर्म सांडिजे ते सांडणे संन्यासू म्हणजे. आणि कर आणि फल त्याग, फल मात्र का त्याजीजे तो त्यागू. हा काय, हा 92 क्रमांकाची ओळ घ्यायची. बघा, अर्जुना, जे मुळीच सर्वथैव कर्मच करावायचे सोडणे, त्या कर्माच्या सोडण्याला संन्यास असे म्हणावे. आणि कर्मे करून फक्त त्या कर्म कर्तृत्वाचा अभिमान व फल यास टाकणे त्याला त्याग असे म्हणावे. दोघात सोपं कोणतं आहे? त्याग सोपा आहे. करून नाही केलं असं म्हणायचं आणि काहीच न करणं अवघड आहे. शाळेत हां हां बरोबर. काहीच न करणं संन्यास ते सोपं आहे. पण करून सवरून परत फलत्याग करणे म्हणजे कामावर जाणे, सगळं करणं आणि सगळं करणं. इथून पाईपलाईन करून दिली गावाला, सगळं करून दिलं, सगळं मी केलं आणि गेल्यावर म्हणले तू काय केलं? तर हे आपण म्हणायला पाहिजे त्याला. त्यांनी विचारलं ना, दादा तू एवढं केलं तेवढं केलं, तर आपण काय म्हणायचं? मी काहीच केलं नाही. उलट आपल्याला राग येतो तो असं म्हणलं, काय तू काय केलं आहे का नाही? मग ते अवघड आहे का नाही? त्यापेक्षा कोणासाठी काही न केलेलं बरं. हा फायदेशीर आहे, बरोबर आहे. पण ते त्यावेळेला वाटतं ना फायदेशीर आहे आपल्याला, त्यावेळेला तो बोलतो वाटायला पाहिजे. आता कोणत्या कर्माचे फल मात्र टाकावे याचे व कोणते सर्व ते कर्मच मुळी टाकावायचे हे तुला स्पष्ट करून सांगतो, ते तू चित्त देऊन ऐक. तरी ज्याप्रमाणे अरण्यात व डोंगरात निरुपयोगी अशी पुष्कळ झाडे आपोआप उगवतात, त्याप्रमाणे लांबीचे भात व बागेतील चांगली झाडे आपोआप सहजी उगवत नाहीत. जसे न पेरता गवत हवे तेवढे जिकडे तिकडे उगवते, तसेच शेतात राब घातल्याशिवाय पेरल्याशिवाय साळीचे पीक आपोआप सहजी उगवत नाही. अथवा शरीर अवयव जरी सहज प्राप्त झालेले आहेत तरी पण दागिने मात्र मुद्दाम प्रयत्नाने घडून तयार करावे लागतात. किंवा नदीचे जलोख सहजपणे प्राप्त झालेले असतात पण विहिरी मात्र मुद्दाम खणून तयार करावी लागतात. त्याप्रमाणे नित्य संध्या वंदनाधिक नैमित्तिक श्राद्धाधिक कर्म हे वेद आज्ञेनुसार स्वाभाविक अवश्य करणीय आहे. परंतु काम्य कर्म असते ते मात्र फलाची इच्छा न करता उत्पन्न होत नाही. म्हणजे
काम्य कर्म नाही करायचं, कामना ठेवून नाही करायचं, आणि निषिद्ध कर्म नाही करायचं, आणि विहित कर्म केल्याशिवाय राहायचं नाही. सत्य घंटा आहे. श्लोक क्रमांक 2 वाचतोय. हा, काही विद्वान काम्य कर्माचा त्यागाला संन्यास समजतात. बघा, काही विद्वान काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास समजतात, आणि काही पंडित नित्यनेमिक सर्व कर्माच्या फलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. अर्थ वाचते, म्हणजे जे काम्य कर्म उत्पन्न होण्याकरता फलाच्या इच्छेच्या समुदायाचा आधार असावा लागतो, व ज्या कर्मात अश्वमेधाधिक याग हे प्रसिद्ध आहेतच. ही सगळे यज्ञ काय कशासाठी आहेत? काहीतरी कामना ठेवूनच केलेले आहेत ना. आता शंभू महादेवाला पाण्यात झाकून टाकायचे का? पाऊस पडावा म्हणून. हे काम्य कर्म आहेत. म्हणजे काम्य कर्म उत्पन्न होण्याकरता फलाच्या इच्छेच्या समुदायाचा आधार असावा लागतो, व ज्या कर्मात अश्वमेधाधिक याग हे प्रसिद्ध आहेत. पुष्करणी, बारव, विहिरी इत्यादी परोपकारार्थ बांधणे, बागा लावणे, जमिनी इनाम देणे व एखादे ठिकाणी मोठे शहर वसवणे, याशिवाय आणखीनही पुष्कळ प्रकारच्या व्रताचे समुदाय, अशी ही सर्व इष्ट व पूर्त कर्मे होत, ज्याला एक कामनाच मूळ कारण असते, आणि ज्या कर्माचे आचरण केले असता ते कर्म करण्यास बद्ध करून बळेच आपले फळ भोगावास लावते. अर्जुना, जसे देहरूपी गावास आल्यावर जन्ममृत्यूच्या सोहळ्यांना भोगण्यास नाही म्हणता येत नाही, ह्या ओळीचा आणि दशक्रियेच्या ओळीचा ईद दिलेल्या सिद्धांताचा काही संबंध नाही. पण दशक्रियेला ही ओळ चालते. पण जर त्यांनी मागचं पुढचं पाहिलं तर कसे कर्म केलं तुम्ही आणि कर्म फळ केलं, कर्म केल्यानंतर तुम्ही जरी फलाचा त्याग करायचा म्हटले आम्हाला नको मनातून, तरी सुद्धा तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भेटणार, ते सुटणार नाही. फक्त तुम्ही त्याचं आसक्ती हे मी केलंय आणि मला ते भेटलंच पाहिजे एवढा भाव टाकायचा आहे. आणि तुम्ही जरी म्हटले मला नको आहे तरी ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी सांगतात ते अर्जुना, देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूचा सोहळा ना म्हणू नये धनंजया जियापरी. म्हणजे जन्माला आला मरावंच लागतं, तसं कर्म केलं त्याचं फळ मिळतंच आपल्याला, चांगलं कर्माचं सुद्धा. किंवा भाळी नशिबात लिहिलेले काही केल्या केव्हाही पुसले जात नाही, टळत नाही. अथवा काळे गोरे पण किती धुतले तरी नाहीसे होत नाही. किंवा ऋण फेडणे नाही तर ज्याप्रमाणे काम्य कर्म केले, किंवा ऋण फेडले नाही तर ज्याप्रमाणे काम्य कर्म केले असतात ते फळ भोगण्याकरता दारात धरणी घेऊन बसते. पण हे धरणे तुटल धरणे प्रपंचाचे, ते आपले घेऊन बसतं. का लल्लाटी लिहिले, का न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले पिटून केले काम्य कर्म तैसे फळ भोगावा धरणे वैसे, न फेडिता ऋण जैसे ओसंडीना. बघा, ही 3 नंबरपर्यंत घ्यायची, 1 ते 3, ठीक आहे. त्याच्यातल्या असताना अथवा अर्जुना, इच्छा न करिता जरी सहजच अकस्मात काम्य कर्म घडले तरी जसा केवळ करमणुकी करता वायबाणांनी युद्ध करीत असता तो बाण मर्मस्थळी लागला तर जीव घेण्यास कमी करीत नाही. बघा, इच्छा नाही, सहज बाण सोडत बसला, पण लागला तर संपणारच मनुष्य. तसं तुम्ही केलेलं कर्म काही अपेक्षा नसले तरी ते घडणार. बघा, अथवा अर्जुना, इच्छा न करता जरी सहज अकस्मात काम्य कर्म घडले. बघा, काही गोष्टी अशा असतात आपल्या अपेक्षा नसतात पण त्या घडल्याच जातात. का घडल्या जातात? काम्य कर्म घडले तरी. जसा केवळ करमणूक करता वायबाणांनी युद्ध करीत असता तो बाण मर्मस्थळी लागला तर जीव घेण्यास कमी करीत नाही. हा गुळ आहे असं न समजून तो तोंडात घातला असता तो जसा आपल्या गोडीचीच जाणीव करून देतो, किंवा अग्नीशी राखोडी आई अशी समजून जरी त्या आगीवर पाय दिला तरी तो पोहतोच, त्याप्रमाणे जाणून वा न जाणून केलेल्या काम्य कर्माच्या ठिकाणी कर्मकर्त्यास फल भोगण्याचे एक अंगभूत स्वाभाविक सामर्थ्य आहे. म्हणून मुमुक्षुने कौतुकानेही त्या काम्य कर्माचे आचरण करू नये. फार काय सांगावे बा पार्था, जसे विष पोटात गेले म्हणजे ते ओकून टाकावे, तसे हे काम्य कर्म आहे ते टाकून द्यावे. मग त्याच त्यागाला या जगात संन्यास असे अंतरंगी सर्व द्रष्टे लोक म्हणतात, असे श्री भगवान म्हणाले.
बघा 8 पर्यंत घ्यायची, कुठपासून कंटिन्यू चालू ठेवायची. 3 म्हटलं होतं ना, चालू राहू द्या, बरं पुढे बघू. मग म्हणतात याप्रमाणे भयाचे मूळ कारण अशा आपल्या जवळील द्रव्याचा त्याग करणे म्हणजे त्यापासून उत्पन्न होणाऱ्या भयास परिपूर्णता नाहीसे करणे होय. पा आपल्याकडे दागिने काही पैसे येतात आणि जंगलातून चालले ते कुठेतरी साईडला ठेवून दिलेले बरे, म्हणजे आपल्याला भीती नाही. त्याप्रमाणे काम्यकर्माचा त्याग करणे म्हणजे प्रथम मनातील फलाविषयी वासना समूळ उपटून नाही तशा करणे होय. चंद्र व सूर्य यांची ग्रहणे येऊन पर्वकाल आणून त्या पर्वणीचे दिवशी ती पर्वणे पर्वकालीची पितृ श्राद्धे करावितात किंवा माता पितरांच्या मरणाने ठरलेले श्राद्ध तिथीचे जे दिवस अथवा काक बली टाकण्याचे समयास अतिथी प्राप्त झाला असता आदरतिथ्यासाठी अशा वेळी जी कर्मे करावी लागतात ती सर्व नैमित्तिक कर्मे होत असे समजावे. वर्षा ऋतू आला असता जसे आता ही नैमित्तिक कर्मे कोणती, चंद्र सूर्यग्रहण, मग आपले जे पित्र असतात त्यांची पित्र वगैरे, ही जी सगळी कैमितिक नित्य नैमित्तिक ते ठराविक काळाला करायची. आणि जी पहिली कर्म सांगितली ती नेहमीच होत राहणार आहे, पण त्याचा आपल्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध लावून घ्यायचा नाही. आता वर्षा ऋतू आला असता जसे आकाश भरून घेऊन मेघाच्या रूपाने शुद्ध होते. वसंत ऋतू आला म्हणजे त्या योगाने वृक्षाधिकास पालवी फुटून वनाची दुप्पट शोभा वाढते. अथवा शरीरास तारुण्य दशा जशी सुशोभित करीत असते किंवा सोमकांत मणी चंद्राच्या किरणांनी पाझरतो व सूर्याच्या किरणांनी सूर्यविकासिनी कमले प्रफुल्लित विकसित होतात. या वरील सर्व दृष्टांतात जे मूळचे असते तेच वाढते, विकास पावते, निराळे काही उत्पन्न होत किंवा बाहेरून कोठून येत नाही. त्याप्रमाणे जे नित्य कर्म असते त्यालाच निमित्ताने काही नियम प्राप्त झाले आहेत. आता नित्य नैमित्तिक कर्म आहे आणि हे नित्य कर्म आहे, ते वाढते, त्यामुळे कर्मास नैमित्तिक कर्म असे नाव होते. बघा नैमित्तिक कर्म होते. काय आलंय तिकडे बघा बरं साहेब, 14 नंबरचा आशय, 14 नंबर इकडे पाहतो पहिला. तैसे नित्य जे का कर्म त्याची निमित्ताचे लाहे नियम येत उंचावे तेने नाम नैमित्तिक होय. मग रोजची कर्म याचा अर्थ रोजची नैमित्तिक ती पण आहेत आणि ही पण. 14 त्याप्रमाणे जे नित्य कर्म असते त्यालाच काही कारणाचे नियम प्राप्त झाले असता ते वाढते व त्या योगाने त्या नित्य कर्माला नैमित्तिक असे नाव येते. आणि जे कर्म सकाळी दुपारी व सायंकाळी तेही दररोज करावे लागते, परंतु ज्याप्रमाणे डोळ्यातील दृष्टी डोळ्याला कधीही अधिक होत नाही अथवा गती अन्यत्र कुठून संपादन स्वीकार न करता ती जशी पायात आपोआप स्वाभाविक आहे किंवा दिव्याच्या ज्योतीचे ठिकाणी जसा तिचा प्रकाश सहज स्वाभाविक आहे, चंदनास वरून सुगंधाची पुटे न देता जसा अंगचा सुगंध स्वाभाविक असतो तसे कर्माच्या अधिकाराचे लक्षण स्वरूप होय. पार्था या जगात नित्य कर्म असे जे म्हणतात ते हेच कर्म होय असे समज. याप्रमाणे तुला नित्य व नैमित्तिक अशी ही दोन्ही कर्माची स्वरूपे दाखवली. एक नित्य कर्म आहे रोजचं आणि एक नैमित्तिक कधीतरी वर्षातून 6 महिन्यातून येतात. हेच नित्य नैमित्तिक कर्म वर्णाश्रमा धर्मानुसार अवश्य केली पाहिजे. 3रा अध्याय सांगितलं बघा त्याप्रमाणे. म्हणून काही लोक या कर्मास हे फल निष्फल आहे असे म्हणू पाहतात, परंतु भोजनापासून जशी तृप्ती प्राप्त होऊन श्रुधा नष्ट होते तशी ही नित्य नैमित्तिक कर्मे ही सर्वांगाने फलद्रूप आहेत. त्यापासून सर्व प्रकारे फलप्राप्ती होते. ज्याप्रमाणे हिनकस सोने अग्नीत घातले असतात त्यातील हिनकसपणा मळ नाहीसा होतो व कस वाढतो, त्याप्रमाणे ही नित्य नैमित्तिक कर्मे चित्तशुद्धी विविध दिशाद्वारा फलप्राप्ती करून देणारे आहे असे समजावे. कर्म काय करतं, ही कर्म आपल्याला आतून निष्काम कर्म काय करतं, चित्तशुद्धी करतं आणि मग आपल्याला ना ज्ञानाच्या अगदी जवळ घेऊन जातं. आणि जर सकाम कर्म केले तर ज्ञानापासून बाजूला प्रपंच संसाराकडं खेचत जातं. कारण या कर्माच्या आचरणाने असलेले दोष पार झडून जातात. कर्म न करता नाही, उलट कर्म करून टाकायचं. काय म्हणतात, लोहाही लोहे को काटताय, तसं कर्मानेच कर्माचा इंड होतो. कारण या कर्माच्या आचरणाने असलेले दोष पार जडून जातात.
आपला अधिकार उजाळा मिळून जास्त वाढतो आणि असे झाल्यामुळे तो हातोहात सिद्धीस प्राप्त होतो. पहा आपलं जसं त्यांनी सांगितलं, तुम्ही रोज कर्म करता 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 तुम्ही अजून चकाचक होता. उदाहरण काय सांगितलं, सोनं टाकलं अग्नीमध्ये तर ते काय होतं, त्याच्यावर असलेला मळ निघून जातं. नित्यनेमिक कर्माला जर एवढी मोठे फल आहे, नित्यनेमिक कर्माला जरी एवढे मोठे फल आहे, तरी पण मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा ज्याप्रमाणे त्याग करावा त्याप्रमाणे त्याच्या फलाचाही त्याग करावा. हा संन्यास त्याग सांगतात. वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेलीच फळे येतात, पण ते स्वतः खातात का? नाही. वसंत ऋतूच्या योगाने जरी सर्व वेलीला फळे येतात व आम्रवृक्षास नवीन पालवी फुटते व फुले आली, तरी जसा तो वसंत ऋतू त्यास हात न लावता ते टाकून जातो, तसे नित्य नैमित्तिक कर्माचे मर्यादा न सोडता चित्त देऊन यथाविधी आचरण करावे. पण त्यापासून निष्पन्न होणाऱ्या सर्व फलास वांतीप्रमाणे मानून त्याचा त्याग करावा. अशा रीतीने नित्यनैमित्तिक कर्माच्या फलाचा त्याग करणे यालाच ज्ञाते पुरुष त्याग असे म्हणतात. त्याप्रमाणे त्याग व संन्यास याची स्वरूपे तुला ऐकवली आहेत. 25 पर्यंत घ्यायच्यात. कुठपासून घ्यायच्यात ते सांगतो. पासून घ्यायचे. बघा 22 पासून. एवढी ढिसाळ नित्य नैमित्तिक आहे फळ, परी ते त्याजिले मूळ नक्षत्री जैसे. कर्माच्या अंगी फळ देण्याचं सामर्थ्य आहे, पण मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचा जसं ते त्याग करतात तसं त्या कर्माच्या फळाचा त्याग कर. लता पिके आगवी तव च्यूत बांधे पालवी, मग हात न लावी ती माधवी. सोडून घाली तैसी नोलंडिता कर्मरेखा, चित्त दिजे नित्य नैमित्तिका. पाठी फळा कीजे असे का, वाताचे वाणी. 25 पर्यंत. यया कर्म फळ त्यागे त्यागू म्हणती पै जाणते, एवं त्याग संन्यास तुता परिसविले. संन्यास घेतला होता का आपण? संन्यासाच्या नाही ओळी घेतल्या ना, बस 25 पर्यंतच घ्या. एवं यया कर्मफल त्यागा त्यागू म्हणती पै जाणते. 26 पण घ्या. हा संन्यासू जे संभवे कितीपर्यंत घ्यायची? 26 पर्यंत. कुठपासून घ्यायची? 23 पासून. ते तर झाले ना, ते थांबले ना माग. आपण कुठं थांबलो होतो? नाही थांबलो, नाही थांबायला सांगितलं होतं ना. कुठं थांबायला सांगितलं होतं बाळा? 100 किती? 108 ला का काय थांबायला सांगितलं होतं? बघू थांबा. फार काय सांगायला, विष पोटात घातले तो मोठा, मग त्याचा त्याग संन्यास अंतरंगी लोक दृष्टे म्हणतात. 8 ला म्हटलं होतं थांबायला. बघा, ही काम्यकर्म सांडणे कामतेजिने उपदे द्रव्य त्यागे दवडणे भय जैसे. अंतरंगा द्रष्टा बोलती, आणि त्याला ही परत जोडणार आहे आपल्याला. बघा, बोलती अंतरंगी सर्व द्रष्टा, मग तया त्यागा ते जगी संन्यास ऐस्या भंगी. बोलिलेच अंतरंगी सर्वता दृष्टा. इथे संन्यास सांगितला होता नाना. बघा, मग त्या त्यागाला जगात संन्यास असे अंतरंगी सर्वद्रष्टे लोक म्हणतात. बघा, संन्यास पण आला. आणि आता बरोबर न कळत बघा भगवंत कसा घेऊन जातोय. आपण म्हटलं 26 नाही घ्यायची, पण 26 आली. तुला काय सांगितलं 26 मध्ये? यया कर्म फळ त्यागाते त्यागू म्हणती पै जाणते, एवं त्याग संन्यास तुते परिसिविले. तिकडे काय सांगितलं? 1 ते 8 काय सांगितलं होता? संन्यास. त्याला त्याग नावे. आणि इकडे सुद्धा काय सांगितलं? त्याग. हा संन्यासू जय संभवे ते काम्य बाधू न पावे, निश्चितत्व स्वभावे निषेध गेले. बघा, आपोआप निघून जाईल जर तुम्ही या ट्रॅकने गेले तर. 27 वाचू. असा हा संन्यास जेव्हा हातून घडतो तेव्हा काम्य कर्मापासून बाधा होऊ शकत नाही. आणि निश्चित कर्म तर शास्त्राने केलेल्या निषेधाच्या योगे स्वभावता सहज टाकले गेले आहे. 27 घ्यायची. या आणि ज्याप्रमाणे शिर मस्तक तोडले असता धड आपोआपच निर्जीवून खाली पडते, त्याप्रमाणे नित्य नैमित्तिक जे कर्म आहे ते आता सांगितलेल्या रीतीने कर्मफल त्याग केला असता नाहीसे होते, त्यापासून बाधा होत नाही. मग 1 गेलं 2 गेलं का 3रं ॲटोमॅटिक जातं. मुंडकं त्याचं तोडून टाकलं म्हणजे हातपाय तोडायची गरज नाही. मुंडकं माहिती आहे ना तुम्हाला? मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची, कुठे थांबलो होतो आपण?
27ला आहे ना, आणि 27ला थांबलो होतं का बघू बरं, 28 घ्यायची का? हा संन्यास पाय निश्चित स्वाभाविक निश्चित दिला. आणि नित्यनेमिक जे असे ते येणे फळ त्यागेना असे शिर लोटेल्या जैसे 28 पण घ्यायचे. बघा नित्य, बघा ते काय सांगतात, आणि नित्यनेमाधिक जे असे ते येणे फळ त्यागेना असे शिर लोटल्या जैसे. मग बघा नित्याधिक जी कर्म आहेत आपली, नित्य नैमित्तिक, तर नित्याधिक कर्म काम्य कर्म टाकून द्यायचे, तर नित्याधिक आपोआपच गेली, ही दोन गेल्या, निषिद्ध पण आपोआपच गेली. 27 पण घ्यायची, 28 पण घ्यायची. मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते व वाळून जाते, तसं सर्व कर्माचा क्षय नाश झाला म्हणजे आत्मज्ञान आपोआप होऊन अशा पुरुषात शोधित येते. काय झालं? घ्यायची काही का बरं घ्यायची? आत्मज्ञान आले म्हणजे घ्यायला पाहिजे, बरोबर. हा म्हणजे मेन पॉइंटला आलो ना, बरोबर. यांना न सांगता कळो येते तुम्हा अंतर, आहे का नाही? त्यांनी लगेच हलवली मुंडी, आता ही तर येणारच आहे पक्क. मग सस्य, बरोबर आहे का साहेब? मग 29 सस्य फळ पाकात, सस्यच आहे का? हा. तैसे निमालिया कर्मजा, तुम्ही हुशार पोरं आहेत आमच्यापेक्षा, तुम्हाला लय लवकर कळणार. शिक्षक गेले तर दुसरे शिक्षक आहेत बाजूला, त्यांचं कीर्तन ऐकायला सगळेजण. मग सस्य कर्म फाकात तैसे निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवसित अपैसे ये. ते आता सोपं राहिलेलं नाही, हे आपण पाठ करून ठेवायचं. पण हे म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे सगळे म्हणतात ते सोपं राहिलेले नाही, पण ज्ञानेश्वर म्हणतात आत्मज्ञान. ज्ञानेश्वर म्हणतात म्हणजे ते काय आपल्या घरचे नाही, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आत्मज्ञान गिवसित अपैसे ये. आलं का नाही? आपल्याला शोधत आलं का आपण शोधत गेलो होतो? आपल्याला अक्कल होती का नाही आत्मज्ञान शोधायची? हा, काहीच नव्हते ते म्हणतात. हे नाही, ते यांच्या बरोबर राहून असंच आपण बोलायला लागलोय ना आता. म्हणजे काय म्हणतात, संगतीचा गुण असा येतो. मग निमाल्या कर्मजात आत्मज्ञान गिवसिता पैसे, ऐशी कर्म जशा जसं तिकडं संत शोधत येतात, संत शोधत येतात का आत्मा शोधित आलाय आपल्याला. आणि आत्मज्ञान आपली अशी आपली ऐशी कर्मदशा, त्याला ते वाक्य आहे तुमचं काय, उजळले भाग्य आता, किंवा अजून काय तुम्ही एक वाक्य सांगितलं होतं, भाग्याचा उदय. भाग्याचा उदय होतो त्यावेळेला, जसं सूर्योदय उदय होतो, चंद्र उदय होतो. चंद्र उदयाला कधी डिमांड असतं सांगा बरं? महिन्यातून एकदा. कधी असतं मावशी कीर्तन? कधी आहे? संकष्टीला. आमच्या बाजूला ओझर ना, सगळ्यांना उपवास. बरं त्यावेळेला चपाती भात म्हणजे कधी उपवास सोडायलाच. मग सगळ्यांनी वाट बघायची कधी जेवायचं, कधी. चंद्र म्हणजे सगळे वाट्या हो, काय बघायला? चंद्र, आहे नाही. मग आत्मज्ञान गिवसित अपैसे ये, आईशिया निगुती दोन्ही त्याग संन्यास अनुषानी पडले गा आत्मज्ञानी बांधती पाटू. 130 घ्यायची आहे, घ्यायची म्हणतात तर घेऊन टाका, आपला कुठं पैसे खर्च करायचे. अशा युक्तीने हे दोन्ही नित्य नैमित्तिक कर्म आता तुम्ही अजून हुशार होणार, कारण कोणती घ्यायची कोणती नाही हे कोणाला कळायला लागले आता. आता कळायला लागलं की नाही. असे म्हणजे काम आपल्या अंगावर आले आपण काय होतं हुशार. आता हिला स्वयंपाक करायला ही कधी हुशार होणार? आई जेव्हा 8-15 दिवस गावाला जाणार तेव्हा ही हुशार होणार. आणि पहिल्या भाकरी म्हणजे गौऱ्यान भाकरी सारख्याच, दोन्ही बाजूनी काळ्या पापड कुडून हे बघतच राहायचं बादसारी. तरी पण खाणारानी काय म्हणायचं, काय छान स्वयंपाक झालाय, तर पापड येईल ना काही दिवसांनी. तसे बाबा आहेत आपल्याला म्हणतात कसंही कीर्तन करा तरी छान झालं. आता छान झालं म्हणजे ज्याचं त्याला माहिती आहे कसं झालं आहे का नाही. कुठे आलो होतो आपण? तुम्हाला आता कळायला लागले. अशा युक्तीने दोन्ही नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान करून त्याच्या फलाचा त्याग व काम्य कर्माचा संन्यास हे करतात, जे आत्मज्ञानाच्या प्राप्तीला पट्टाभिषक्त योग्य अधिकारी होतात. कसं उदाहरण आले,
हुशार होतो माणूस. कोणतेही काम शाळेत पोराला म्हणलं मॉनिटर, ते काय एवढं ते पण खेळपटच असतं, त्याला लय मजा मस्ती. उलट त्यालाच गुरुजी जास्त लवकर मॉनिटर करतात. कोणला? जो वर्गात जास्त धिंगाणा घालतो त्याला, आहे का नाही? म्हणजे हा शांत बसला तर सगळे शांत बसतील. तुम्हाला तसंच चाललं नाही प्रयत्न करायचा, आहे का नाही? पण मग तो शहाणा होता आणि तो नक्कल कोणाची करतो? मग मॉनिटर नक्कल कोणाची करतो? गुरुजीची नक्कल करतो, आहे की नाही? अशा युक्तीने दोन्ही नित्य नैमित्तिक कर्म अनुष्ठान करून त्याच्या फलाचा त्याग व काम्य कर्माचा संन्यास करतात. बघा, काम्य कर्म त्याचा संन्यास करायचे, मुळीच करायचे नाही. नको म्हणायला येड्यांनी, ह्या हुशार लोकांनी कर्मच करायचं नाही म्हटले आणि त्यांनी डायरेक्ट संन्यास घेतला. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एखाद्या कंपनीत कामाला आहे पण त्याला जास्त मोठा रोग झाला आहे, तर डॉक्टरनी सांगितलं बेड रेस्ट घ्या. म्हणजे बेड रेस्ट म्हणजे हा मरेपर्यंत आता बेडवर आहे का? हा धडधाकट झाला का याला परत घाण्याला झोपायचाच आहे. तसे आता यांनी जरी थोडे दिवस बेड रेस्ट घेतला यांना परत गाण्याला झोपणार दुसऱ्या जन्मामध्ये. त्यामुळं भोगून सांडिले कलेवर भव भ्रमाचा व्यापार. आम्ही जे सगळे व्यापार करतोय की नाही, आपण सगळे किती करतो, एकदम ॲक्युरेट करतो की नाही, पण तो काय आहे? सगळा भव भयाचा भ्रमाचा व्यापार आहे. ते भ्रम आहेत. अशा युक्तीने दोन्ही हे भ्रम हे कधी वाटते? फक्त ऐकताना. घरी गेलं का डोक्यात परत किडा वळवळ करायला सुरुवातच करतो आपल्याला, आहे की नाही बाबा? इकडं आलं म्हणजे जसं तुम्ही असे बसले हरिपाठी गेले निवांत चिठ्ठेले, आता काही टेन्शन नाही. 8:30 पर्यंत काही टेन्शन नाही आता. बरं, 8:30 नंतर चंदूबाबाची गाडी तुम्हाला जागृतीपर्यंत सोडणारच आहे का? जागृतीच्या खालून गेले का तिकडं उजाडलं, पारशीवाडीमध्ये पोहोचले. हां, चंदनाचे हात पाय चंदन परिसाना ही न कोण अंगा, असं ना. असं बरं झालं. 22 वर्षाच्या मुलाचं कीर्तन ऐकायला किती स्पीडने गेले तुम्ही होते? सांगा बरं, तुमचं वय किती आहे? आणि गाडीतून उतरले ना यांच्या रिक्षातून, इतके धावत पळत निघाले मध्ये दगड आला. तर किती पळापळी करतात हे सगळे. म्हणलं, मी म्हणलं 80 करी धावा धावी. ते म्हणले पण हातपाय मोडेस तोपर्यंत धावपळी करायची का? बघा बरं, 80 धावा. इथून गेले होते तिकडे गेलेत, बघा बरं. मग कुठे आलो होतो आपण? शहापूरचा होता ना, जवळचाच होता. मग 10ची गाडी मिळायची. छान केलं बघा. आला पण कुठून होता आणि कितीची गाडी पकडली, रिटर्नची पण ध्यानात आहे का नाही? एवढा बारीक अभ्यास पाहिजे. आणि दुसऱ्यांना विचारलं कोणता अभंग घेतला ते पण सांगता नाही यायचं त्यांना, आहे ना? अशी कीर्तन ऐकणार. मग धान्य पिकल्यावर जशी पिकाची वाढ खुंटते ते आपोआप वाळून जाते, तसा सर्व कर्माचा क्षयनाश झाला म्हणजे आत्मज्ञान आपण होऊन अशा पुरुषात शोधित येते. फळ आलं का? कणस आल्यानंतर अजून बाजरी वाढते की नाही, मोठे होते? नाही. तसं ज्यावेळेला सगळी कर्माचा एंड होतं आणि आत्मज्ञान होतं तेव्हा वाढ संपली. मग त्यावेळेला समजायची याची वाढ संपली. तसे स्वामी विवेकानंद म्हणतात, तो त्याचा शेवटचा जन्म, आपला शेवटचा जन्म आहे. आणि परत घ्यायचा असेल तर आपल्या मनावर घ्यायचा ना परत. बस, सगळे म्हणतात बस झालं, नको म्हणतात. तुमचा काय विचार आहे का? हां, आत्म्याला कंटाळा येतो. आत्मा तर नित्य नूतन आहे. हां, परत येण्याचा कंटाळा येतो. ज्ञानेश्वरीला यायचा कंटाळा येतो आपल्याला, तसं परत जन्माला यायचा सुद्धा कंटाळा नाही येणार, कारण त्याची गोडी लागलेली आहे. ज्ञानोत्तर भक्ती करायची देवा, तिकडं मोक्षाचं गप्प गप्प काय बसायचं तिकडं, आम्ही येतो इकडं. 129 नंतर अशा युक्तीने दोन्ही नित्य नैमित्तिक कर्मानुष्ठान करून त्याचा फलाचा त्याग व काम्य कर्माचा संन्यास जे करतात ते आत्मज्ञानाच्या प्राप्तीला पट्टाभिषेक योग्य अधिकारी होतात. बघा, कोणत्या कर्माचा? नित्य नैमित्तिक कर्म करायची पण फलाचा त्याग करायचा, आणि कामना धरून करतात ती कर्म, त्याला काम्य कर्म म्हणतात. इकडे गेल्यावर काय भेटेल, असं भेटते तर मी जातो, ती कामना टाकायची. बरं, कामना टाकली तर फळ नाही भेटणार का? भेटणारच आहे. किंवा 130 पण घ्यायची. किंवा उपरनिर्दिष्ट ही युक्ती जरी चुकली तर मग कोणी अटकळीने अनुमान धक्क्याने त्याग करू लागतील तर कर्माचा त्याग तर होतच नाही, पण उलट ते अधिक घोटाळ्यात मात्र पडतात. बघा, असं जर नाही गेलं,
आम्ही सांगितलेले यांनी, तर मग मात्र तुम्ही अडचणीत येतात. 31 नंबर बघा, नातरी हे निगुती चुके मग त्यागू की जे हात तुके ते काही न नित्य अधिके गोवितीच पडे. बघा हरिपाठ आहे असंच वाक्य. संतांच्या संगती मग 11वा श्रीपती त्यांच्या संगतीत गेलो आणि मग मनाने जायचं एकट्याच्या तर मनोमार्गी गेला तो तेथीच मुकला. बघा त्याप्रमाणे जे औषध व्याधी बघा किती नंबर चालू आहे. हा, रोगाची चिकित्सा न करता भलतेच घेतलेले औषध ते रोग्यास बरे न करता उलट विषासारखे मारक होते. अथवा भुकेच्या वेळी अन्न सेवन केले नाही तर भूक त्या मनुष्याला मारणार नाही का. म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले आहे तिचा त्याग करण्यास प्रवृत्त होऊ नये व ज्या त्याज्य गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले तिचे आचरण करण्याचा लोभ धरू नये. त्याग करण्याचे युक्तिपूर्वक वर्म चुकले असता तो जो कर्म त्याग केला जातो त्या त्यागाचेही मनुष्यास ओझे होते, कर्मबंधनात सापडतो. म्हणून सर्वत्र वैराग्य संपन्न जे आहे ते केव्हाही त्याज्य गोष्टीचा निश्चित कर्माचे आचरण करण्याकडे पाहतही वळतही नाही. 34 पर्यंत कंटिन्यू घ्यायचे, पण या ओळीचा अर्थ पुन्हा पाहूया. म्हणून त्याज्य जे नव्हे ते तो त्यागावे न सुहावे, त्याज्या लागी नोहावे लोभापर. चुकलिया त्यागाचे वेज तया सर्व त्यागूही होय ओझे, न दे किती सर्वत्र दुजे वितरांगते. बघा एक शब्द यांनी एक्स्ट्रा टाकलेला आहे. किती वेळा बोलायचं म्हणजे कधी कधी सांभाळून बोलावं लागतं. 34 बोला, 34 वाचा साहेब अर्थ. आणि कोणता एक्स्ट्रा टाकलाय ते सांगतो. हा, मी वाचतो आणि मग साहेब वाचतील. त्याग माझं बंद झालं की लगेच स्टार्ट. त्याग करण्याच्या युक्तिपूर्वक वर्म चुकले असतात जो कर्म त्याग केला जातो त्या त्यागाचेही मनुष्यास ओझे होते, कर्मबंधनात सापडतो. म्हणून सर्वत्र वैराग्य संपन्न जे आहे ते केव्हाही त्याज्य गोष्टीचा आचरण करण्याकडे वळत नाही. पण यांनी त्याज्य गोष्टीचे म्हणजे कंसात निषिद्ध कर्माचे आचरण करीत नाही. 34 सांग वाचा. त्यागाचे वर्म चुकले असता जो त्याग केला जातो त्या सर्व त्यागाचेही ओझे होते, कंसात म्हणजे तो त्यागही बंधाला कारण होतो. सर्वत्र झुंजणारे वैराग्यशील पुरुष अशा गोष्टीकडे बघतही नाहीत, कंसात म्हणजे निषिद्ध कर्माकडे ते वळतही नाहीत. बाबा त्यांनी पण टाकलं. पण आता याच्यात ओळीत बघा वर, चुकलिया त्यागाचे वेजे केला सर्व त्यागही होय ओझे. म्हणजे तुम्हाला सांगितलं ज्या गोष्टी करायच्या त्या करायच्याच आणि ज्या गोष्टी नाही करायच्या त्या नाही करायच्या. पण हे चुकलिया त्यागाचे आणि जे करायला पाहिजे ते नाही करायचं आणि जे नाही करायला पाहिजे ते केलं तर तो केला सर्व त्यागू होय ओझे, न देखती सर्वत्र दुजे वितरांग ते. बघा वितराग म्हणजे जे वैराग्य संपन्न आहेत ते सगळ्या गोष्टी करतात, फलाचा त्याग करतात आणि जे नाही करायचं ते करत नाही. कर्म कोणतं नाही करायला सांगितलं? कर्म काम्य कर्म नाही करायला सांगितलेलं आहे की नाही, कामना धरून केलेलं कर्म. 34 दुजे झुंजे नाही दुजे वितरागते. झुंजे का तिकडं? न देखती दुजे सर्वत्र दुजे, दुसरीकडं काय पाहत नाही ते. झुंजे नाही दुजेच बरोबर आहे. 34 पण घ्यायची, कंटिन्यू चालू ठेवायची. कितीपासून सुरुवात केली? 22-23 पासून चालू ठेवली ना. बघा किती महत्वाचं. चुकलिया त्यागाचे बघा मागची एक ओळ गेल्यानंतर अजून लक्ष. म्हणून ज्या गोष्टीचा त्याग करू नये असे सांगितले तिचा त्याग करण्यास प्रवृत्त नव्हे व ज्या त्याज्य गोष्टीचा त्याग करावा असे सांगितले तिचे आचरण करण्याचा लोभ धरू नये. आणि त्याग करण्याच्या युक्तिपूर्ण वर्म चुकले असता जो कर्म त्याग केला जातो त्या त्यागाचेही मनुष्यास ओझे होते आणि कर्मबंधनात सापडलं. म्हणजे जे कर्म त्यागायला सांगितलं ते त्यागायचं आणि जे नको सांगितलं ते जर त्यागलं तर त्या वर्माने चुकलं तर ओझं होतं, त्यागाचे ओझे येते म्हणून कर्मबंधनात सापडतो. म्हणून सर्वत्र वैराग्य संपन्न आहे ते त्याज्यही केव्हाही त्याज्य गोष्टीचे आचरण करण्याचे पद्धतीला वळत नाही. केला तुमच्या इकडं हा मग सर्वत्र वैराग्य संपन्न म्हणजे सर्वत्र झुंजणारे वैराग्य. झुंजणारे म्हणजे हे नको ते नको, तिथं अलर्ट राहावं लागतं ना. हे नको ते नको तिकडं अर्थात झुंजणारे सांगितलेले, पण वरती दुजे का झुंजे असं आहे का?
मग हे बरं आहे. दुजे दुजे वितरागते न देखती सर्वत्र दुजे न सर्वत्र देखती झुंजे आणि न सर्वत्र देखती दुजे. कोणतं जुळत आहे? दुजे जुळत आहे. ठीक आहे. 34 वेळ झाली का आपली? अजून आपल्याकडे 5 मिनिटं आहेत. श्लोक क्रमांक 3 वाचतो. काही विद्वान दोषांनी युक्त असलेले कर्म त्या जे हे कोणाचं काय आपल्याला कमी सरस नाही करायचं, पण आपल्याला हे जाणून घ्यायचं नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे. शेवटी काय सभी का सुनिए सभी का गुनिए लीजिए सभी का नाम हर हाजी हाजी करके कर लीजिए अपना काम. आपलं काम करायचं म्हणून यांचं ऐकायचं आणि या सगळ्यांमधून यांच्यातून त्यांच्यातून एक वेगळी आपल्याला अजून एक लिंक सापडली जाते विचाराची. यांचा आधार नाही घेतला तर लवकर सापडायचे नाही. हे पण तितकंच खरं आहे. हे एवढे उपकारक आहेत आपल्याला, लिंक सापडून देतात आपल्याला. एखाद्या तुम्ही कीर्तनाला जा बरं, तुम्हाला त्याच्या पुढचा एखादा मुद्दा स्वतःला खाली श्रोता जर तेवढं चलाक असेल ना तर अजून एक पॉईंट सुचला जातो आणि तोच पॉईंट साथीवाल्यांना सुचतो म्हणून ते बरोबर ते प्रमाण फिट देतात. त्या अगोदर सुचलं जातं. जसं काय स्वयंपाक केलं हे बाहेरून कसं कळतं? हां बरोबर. श्लोक क्रमांक 3 काही विद्वान दोषांनी युक्त असलेले कर्म टाकावे असे म्हणतात आणि काही पंडित यज्ञ तप दान एतद्रुप कर्म त्याज्य नाही असे म्हणतात. कित्येकास तर फलाभिषा सोडवत नाही. काय सोडायला सांगितलंय? निषिद्ध कर्म म्हणजे काय सांगितलंय इथं? निषिद्ध कर्म म्हणजे काय सांगणार? वाईट कर्म. पण इथे निषिद्ध काय सांगितलेले आहे? निषिद्ध कर्म नाही, निषिद्ध त्याग करायचा आहे. निश्चित म्हणजे मला हे नाही कशाचा त्याग करायचा आहे? कर्म फळाचा त्याग करायचा सांगितलं ते निषिद्ध आहे. कर्म फळाची आसक्ती धरणी हे निषिद्ध सांगितलेले इथं. ते एक कर्मच आहे, त्यागणं सुद्धा आणि स्वीकारणं सुद्धा. त्यामुळे ते पण संयुक्तिक चालू शकते. आता ह्या अँगलला आलो की नाही आपण, असं जरा तिथे जास्त गिरवा केल्यानंतर एक रे एकाचा एक रे गिरवत राहिलं तर मग चांगला एक येतो. चांगली माणसं ज्यांचं लिखाण आहे ना ते सारखं लिहित राहतात म्हणून त्यांचं, आणि कधी नवत लिहायला लागलं का त्याचं अक्षर बिघडलं जातं. मग त्यांनी परत काय करायचं? सारखं लिहित राहायचं आहे की नाही मामा? कित्येकास तर फलाभिषा सोडवत नाही म्हणून कर्मबंधनच आहे. बघा आता त्याला आशा सोडवत नाही ना म्हणून तो गुतलाय. कसा गुतला? आमिष पाहून कोण गुतलं? मासा गुतला. त्याला ते नको म्हणवतच नाही, पाहिजे पाहिजे म्हणल्यावर गुतला असे लोक म्हणतात. कित्येकास तर फलाभिषा सोडवत नाही म्हणून कर्मबंधनच आहे असे लोक म्हणतात. म्हणून कर्म टाकून जातात. नको नको ते कर्म आपण किती म्हणलं त्यागायचं ना फल तर ते त्यागत नाही राहतात. म्हणून म्हणजे त्याला ती युक्ती वर्म कळत नाही. याप्रमाणे एखादा मनुष्य स्वतः ज्याप्रमाणे एखादा मनुष्य आपण स्वतः नग्न असून त्यास नग्न म्हटले वा जग हसले असता असून नग्न असून ता जगतालाच भांडखोर असे म्हणतो. बघा तो जगाला भांडखोर म्हणतो वस्तुस्थिती सांगितले. किंवा हे धनंजय जीवेच्या पूर्ण स्वाधीन झालेला रोगी पाहिजे ते खातो आणि ते पचले नाही म्हणजे अन्नासच दोष देतो. किंवा कुष्ठरोगी मुख्य आपल्या शरीरावर न रुजता त्यावर बसणाऱ्या माशांवरच रागवतो. त्याप्रमाणे जे कर्मफलाची आशा त्यागाविषयी अशक्त, हे कसे अशक्त झालेले? कर्मफलाचा त्याग करायला अशक्त आहेत, असमर्थ आहेत. ते लोक कर्मच वाईट आहे असे म्हणतात आणि मग कर्म त्यागच करावा असा सिद्धांत म्हणून निर्णय देतात. कोण? जी अशक्त आहेत ते गेलेले आहेत तिकडं कर्म टाकून. संन्याशी जर अर्थाचा अनर्थ घेऊन ते संन्याशी झालेले सगळे त्याच्यातले निम्म्याच्या वर अशक्त संन्याशी आहेत असे यांचं म्हणणे. कित्येक असे म्हणतात की यज्ञ यागादी कर्मे ही अवश्य केलीच पाहिजे कारण त्या वाचून चित्तशुद्धी करणारा दुसरा उपाय नाही. ठीक आहे, बरोबर आहे. जर चित्तशुद्धीच्या मार्गात लवकर विजयी व्हावे अशी इच्छा असेल तर प्रबल चित्तशोधक विहित कर्माचे आचरण करण्याच्या बाबतीत आळस करू नये. बघा त्याच्यातली युक्ती सांगितली. नित्यनैमित्तिक कर्म तुम्ही यज्ञयागाधिक करा पण त्याच्यातून विहित कर्माचे आचरण करण्याच्या बाबतीत आळस करू नये. जे तुम्हाला सोडवणारे ते केलंच पाहिजे. सोने शुद्ध करावायचे असेल तर ते अग्नीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये अथवा आरशात पाहायचे असल्यास त्यावरील मळ काढून स्वच्छ करण्याकरता पुष्कळ चुना धूळ वगैरे न कंटाळता साठवून ठेवावे. धूळ वगैरे न कंटाळता साठवून ठेवावे लागतात. काय झालं? 39 कुठची घ्यायची बघा बरं.
38 घ्यायची, 39 घ्यायची. 40 वाजते. सोने शुद्ध करायचे असेल तर ते अग्नीत घालण्याविषयी जसा कंटाळा करू नये. अथवा आरशास पाहावायच्या असल्या त्यावरील मळ काढून स्वच्छ करण्याकरता पुष्कळ चुना धूळ वगैरे न कंटाळता साठवून ठेवावे लागतात. 40 घ्यायची. काय साठवून ठेवावे लागतात? कळालं नाही तर लय घोटाळा आहे. स्वच्छ करण्याकरता पुष्कळ चुना धूळ वगैरे न कंटाळता साठवून ठेवावे लागतात. काय साठवून ठेवावे लागतात काका? काका सांगतील, सांगितलं तर. हां काय चुना साठवून ठेवावा लागतो काय? बरोबर. नाही, जसं आरशावर मळ नको यायला म्हणून घरात तो साफ करणारा चुना न कंटाळता साठवून ठेवायचा, तसं किंवा म्हणजे तुम्ही कर्म करायचं ती काही कर्म ही करावाच लागतील. 40 पर्यंत थांबूया. किती संपतोय का? नाही संपत. 40ला थांबूया. वेळ झालेली. 140ला थांबतोय. 140 पर्यंत घ्यायची. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 140 क्रमांकाच्या ओळीला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ सचिदानंद श्रीपाद बाबान की जय. सचिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. विश्वात्मने देवी येणे पार्यंत दोषारी दोषो निमज्यावे पसायनानी जे कांची व्यंकटी सांडो दया सत्कर्य दिवाळो होता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्यमान जो देवांची तो तेला हो प्राणिजात वर्षक सत्कर्ममुळे ईश्वर निष्ठांची माध्यमे अनावर ब्रह्ममंडळी वेदुलारुका सदाकल्प तरुचे आरो चेतनाची कामनीचे लाभ ओळखेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्कंडचे कामलीन ते सर्वाही सदा सज्जना स्वैरे होतो किंबहुना सर्वस्वी पूर्ण होती ती होती भजित्वादी पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष योगी पुरुषानुष्ठिले होवावेजी एकमने श्री विश्वेश्वरा हो आहुई गदान बसाहो ज्ञानदेव सुज्ञा झाला